एक मिनिट
extremely sorry for the late, but nice to see you here. इथपर्यंत पोहोचायला काही त्रास झाला नाही ना? अर्थात मी तुम्हाला अगदी डिटेल पत्ता दिला, त्यामुळे तुम्ही चुकाल किंवा हराल अरे असा काही प्रश्नच नाही. अरे पण इथं मला सांगायचं तरी ना की ही अशी एक वैराण जागा आहे, तिथे थांबा मी येतो. आय थिंक तुम्हाला ऍडव्हेंचर ट्रिप हवी होती. सगळं काय जर असं ठरवलेलं अखीव रेखीव असेल तर ऍडव्हेंचर कसलं? म्हणून नाही सांगितलं. हे बरं, चला आता आपण आपली ट्रिप सुरू करू. हे काय आत्ताच घाबरलात? एनीहाऊ, शॅल वी स्टार्ट? चला गोल करा प्लीज. प्लीज होल्ड माय हँड यंग बेबी. हे नॉट अ ब्लश, पण असं संकोचून कसं चाललेलं ऍडव्हेंचर ट्रिप मध्ये? अरे पण या इथे असे एकमेकांचे हात धरून आपण नेमकी करणार काय आहोत? सांगतो. हात धरा एकमेकांचे. चला, आणि आता डोळे बंद करा. का? बंद कर. आठवतं का लहानपणी आपण असेच गोल रिंगण करून खेळायचं, त्यातच रमायचं, हरवून जायचं, आणि आता तसाच हरवून जायचं. विसरून जा तुम्ही कोण आहात, या इथे कसे आलात, का आणि काय बघायला. हा सगळा मनाचा प्रवास आहे. स्टॉप दिस नॉनसेन्स. व्हॉट इज दिस? डिसअपॉइंटिंग, डिसगस्टिंग. अरे असं काय? काल तुलाच तर खूप हौस होती काहीतरी वेगळं आणि नवीन करायची. हो पण हे असं म्हणजे कसं? असं म्हणजे आय डोंट नो. एक्झॅक्टली, यू रिअली डोंट नो. आणि म्हणून म्हणतोय जरा दम धरा. पण आपण नेमकं काय करणार आहोत? सांगतो. आपण एक मिनिट, तुम्ही सगळे आर्किओलॉजीचे स्टुडंट आहात बरोबर? हो. या इथे काहीतरी थ्रिलिंग, सेन्सेशनल, एक्साइटिंग घडेल किंवा सापडेल असं मी तुम्हाला सांगितलं, आणि म्हणून तुम्ही इथे आलात बरोबर? आणि आता जर मी तुम्हाला सांगितलं की इथे असं काहीच नाहीये, हो की नाही? चुकतोय. अरे इथे सारं काही थ्रिलिंग, सेन्सेशनल आणि एक्साइटिंग आहे. इथे मी तुम्हाला बोलवलं ते का प्रयोगाचं प्रात्यक्षिक करण्याकरता. लुक मिस्टर अश्विन, आम्ही इथे आलो ते ट्रिप करता, तुझ्या प्रयोगाचे गिनीपिग होण्याकरता नाही. कळलं? नो स्टॉप दिस नॉनसेन्स आणि आम्हाला जाऊ दे. काजल प्लीज मला सांगू दे. इथे जो प्रयोग मी करणार आहे तेच तर खरं ऍडव्हेंचर आहे. डोंट ब्लफ. या इथे कसला आलाय रे तुझा प्रयोग? ह्याचा प्रकाश, उदास, वैराण, एक गवताची काळजी उगवत नसलेलं ठिकाण, इथे कसले प्रयोग करतोस रे तू? अरे एक क्षण माझा ऐकून तर घ्या. अरे प्राचीन इतिहासाचे विद्यार्थी म्हणून तुमचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल एक विलक्षण शोध लावल्याबद्दल. अगदी यावा चंद्रा दिवा करो तुमची कीर्ती. ओके? गुड. आता तुमच्यापैकी एक जण या दगडाबरोबर. का? काय रे दगडासारखं तर दगड नाही. मला असं वाटतंय, म्हणजे माझा असा कयास आहे की या दगडांवर उभं राहिलं की आपल्या व्यक्तिमत्वाचा एक बाजूला डोळून पडतो, किंवा मग आपल्या मनाचा एक कप्पा उघडतो असं म्हटलं तरी चालेल. आर यू ओके? काजल प्लीज तू उभी तर राहा. लेट मी व्हेरीफाय माय हायपोथेसिस की या तिन्ही दगडांवर उभं राहिलं की तुमच्या व्यक्तिमत्वाचे 3 कप्पे उघडतील. इज इट ट्रू? जस्ट राईट. होल्ड ऑन जॉनी, डोंट टेक एनी रिस्क. बाजूला हो. कांचन तुम्ही बाजूला हो. कम ऑन बेबी. अरे त्यात कसलीच रिस्क नाही. मी जे रिसर्च केलंय ना त्यानुसार हे दगड रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, आणि यांची रेडिओ ऍक्टिव्ह म्हणालास? हे दगड रेडिओ ऍक्टिव्ह आहेत आणि तू त्यावर आम्हाला उभं राहायला सांगतोस? आणि हाऊ डॅर यू? अरे तू ऐकलं, ही रेडिओ ऍक्टिव्हिटी माइंड आहे, फक्त तर मनावर परिणाम. इट विल नॉट हार्म द बॉडी. पण काय रे, हे दगड रेडिओ ऍक्टिव्ह आहे हे तुला कसं कळलं? सहज, अचानक. म्हणजे आता
ना हा बरं ऐका मी ना काही दिवसांपूर्वी इथून असा जात होतो आणि तेव्हा मला इथे वेगळी स्पंदना जाणवली. व्हायब्रेशन्स. हा आणि मग मी इथे माझे उपकरण आणून टेस्ट केल्या. हो हा आणि तेव्हा मला कळलं की हे दगड रेडिओ ऍक्टिव्ह. ओके, पण काय रे हे दगड इथे कसे आले? कसं म्हणजे? या इथे महाभारत युद्धाचा शेवट करताना ब्रह्मास्त्र सोडण्यात आले. पुढे मग ते श्रीकृष्णानं शांत केलं, पण त्याआधी त्या दगडांचा जवळून परतलं आणि म्हणूनच हा परिसराचा वैराण आहे. बरं मग? आणि मग ते तुला खोटं वाटतंय का हे? पण हे खरंय, अगदी खरंय, 100% खरंय. मी नाही विसरू शकत, मी अजिबात नाही विसरू शकत ते. कांचन बिहेवियर ऐक ना, तो काय सांगतोय ते. सांग रे अश्विन, पाणी पितोस? थोडं तेल देता देवी. अश्विन, तू पाण्यामध्ये तेल पितोस? सांग. काय काय सांगू? अरे आम्हाला इथे आणण्यामागचं तुझं हेतू काय? हा हेतू काही खास कारण नाही. तुम्ही मला इंस्टाग्रामवर भेटलात आणि माझी ऑफर ही स्वीकारली म्हणून तुम्ही. नाहीतर तुमच्या जागी जर दुसरं कोणीही आर्किओलॉजिस्ट मला भेटला असता तर त्यालाही मी हीच ऑफर दिली असती. एक नॉर्मल मनुष्य तर या दगडांवर उभा राहिला की नेमकं काय होतं त्याचे निरीक्षण करून त्याची ऑब्झर्वेशन मला लिहून काढायची. मग आता काय करावं असं तुझं म्हणणं आहे? अरे काही खास नाही. ह्या दगडांवर उभा राहून माझा अंदाज कितपत बरोबर आहे ते मला पडताळून पाहायचं. कांचन, विल यू प्लीज? मी नाही. का ग, भीती वाटते? नाही म्हणजे साहजिक असेल, मोजकच आयुष्य मिळाले नाही का? त्या एवढ्याशा आयुष्याचं ढिब्बर बोल वाटणारच तुला. भाऊ का असं काही नाही. स्नेहल, तू का तुलाही? अरे काही होणार नाही. यू विल बी ऍब्सोल्युटली ओके. हो ना? मग तू चल ना ते दगड. आम्हालाही बघू दे हे रेडिओ ऍक्टिव्ह दगड तुला काय करतात ते. हो, आणि आम्ही सांगू त्या सिक्वेन्स मध्ये. अरे हा प्रयोग मला करायचा आहे आणि त्यात मला तुमची मदत हवी आहे. पण यात कुठे आहे ऍडव्हेंचर? लेट्स गो. चला. प्लीज. अरे इतक्या दूर आला आहात तर थांबा ना. अरे हा प्रयोग म्हणजे जबरदस्त ऍडव्हेंचर आणि म्हणूनच तुमच्यापैकी कोणीतरी याचा सहभागी व्हा. अरे माणसं बोलू शकतात रे, त्यांचंच व्यक्तिमत्व इतका गुंतागुंतीचं असतं आणि त्यांच्याच व्यक्तिमत्वात विकारही होतात. आपण या प्रयोगाचा वापर आपण मनोरंजनाकरताही करू शकतो. आम्हाला या संदात पडायचं नाही. आम्हाला आमचं आयुष्य प्यारं आहे. खूप आनंद होतो मला याच्या आयुष्यावर प्रेम करणारी माणसं भेटली. तुझं नाही वाटतं तुझ्या आयुष्यावर प्रेम? मग तूच उभा राहा त्या दगडांवर आणि कर काय प्रयोग करायचा आहे. अगं जर मीच उभं राहिलो तर ऑब्झर्वेशन कोण घेणार? नाही नको. त्यापेक्षा तुमच्यापैकी कोणी नेवर. तुला आमची मदत हवी आहे, ती आम्ही आमच्या अटींवर देऊ. तुला जर हे मान्य असेल तर आता दगडांवर उभा. बघा मला उगीच खरीच घालू नका. तुम्हालाच त्रास होईल त्याचा. ते आमचं आम्ही बघून घेऊ, पण तुला मदत करू. प्रॉमिस. तू राहा तर उभा. चल पटकन. ओके, तुम्ही जर माझं ऐकतच नसाल तर उभं राहून दाखवण्याशिवाय माझ्याकडे काय गत्यंतर नाही. सांगा कोणत्या दगडावर उभं राहू? नाही का, त्याआधी आपल्याला प्रेझेंट सिच्युएशनची नोंद करावी लागेल ना. बरं सांग, तू आता कोणत्या दगडाच्या प्रभावात तर नाहीस? ओके, शानी शूट. तू कोण आहेस? मी अश्विन आचार्य. ठीक. आता तू त्या दगडावर जाऊन उभा राहा. तो नाही, पलीकडचा. हा तो. प्लीज नोट. What's this यार? ये क्या था? Nothing happened. आता तरी तुम्हाला
तुम्हाला पटलं की या दगडांवर उभं राहिल्याने फारसं काही होत नाही. आणि ते एका दगडाविषयी खरं आहे, बाकीच्या 2 दगडांचं काय? ते तितकेच निरुपद्रवी. तिच्याने अशी का वागते? स्ट्रेंज. खरंच आतापर्यंत तर इतकी घाबरत होती, आता कशी काय जाऊन बसली त्या दगडावर? विचित्रच आहे. काय करायचं तिला असं वागायची? काय कमी जास्त झालं तर काय तोटा होणार होता? पण मला जर पहिले माहित असतं ना या अशी वागणार आहे, नाही ते आणलंच नसतं. हे पुढे किती बोलताय? काही होणार नाही तिला. तुमच्यापैकी कोणाजवळ पाणी आहे? आहे दे. श्रीकृष्णाने ते शांत केले. दुःख सतत सहन केलं की त्या दुःखाची सवय होते. यासारखी वाक्य किती असत्य असतात. अष्टोप्रहर ठणकणारा भळभळणारा हा व्रण जोजवणाऱ्या मला विचारा. 5000 वर्षातला प्रत्येक क्षण पश्चातापाने होरपळतोय. का सोडलं मी त्या ब्रह्मास्त्र? का? माय गॉड, कम ऑन, फर्स्ट मिनिट थांबून दे. एक मिनिट. अश्विन काय होतोस? प्लीज काम डाऊन. थांब तिथेच. हात नको लावूस मला, हात नको लावूस. अरे अश्विन असं काय करतोय? चल उठ, आम्ही मदत करतो ना तुला उठायला. मला कुणाच्या सहाय्याची आवश्यकता नाही. माझा मी समर्थ आहे उठून उभा राहण्याकरता. अश्विन रागवलं आमच्यावर. मी आर सॉरी. चल मी तुला मलमपट्टी करते. महामाय, तुझी ही औषधा माझ्या काहीच कामाची नाही. हा व्रण असाच आहे आणि तो शाश्वत आहे. असाच राहणार पृथ्वीच्या अंतापर्यंत. मी जोवर आहे तोवर हा व्रण असाच राहणार. आणि मी तर अमर आहे. पण एक सांगू, हा जो व्रण आहे ना, त्याहून एक खोल आणि दुखणारा व्रण माझ्या मनावर आहे. तू असत्य सांगितलंस ना मला माते. माझ्या निरागस बाल मनावर बिंबवलंस की कणकेत पाणी कालवून तयार केलेलं द्रावण म्हणजे दूध. आणि मी ही डोळे मिटून ते पचवला तुझ्या त्या असत्याबरोबर. पण त्या दुर्योधनाकडे खऱ्या दुधाच्या आस्वाद घेताना जी मात्र कडू झाली माझी.
जणू विषच होता त्या पात्रात. दुधाची चव माहित नाही म्हणून मित्रांनी केलेलं अवहेलनेपेक्षा आपली आई आपल्याशी असत्य बोलल्याने हे सत्य पचवणं अधिक कष्टदायक होतं मला. अजूनही ठसठसतोय हा व्रण मला. त्याला आहे का तुझ्याकडे काही औषध? बोल माते. आम्ही सॉरी म्हटलं ना तुला. परत एकदा म्हणते हवं. तुम्ही महाराणी द्रौपदी, तुम्ही कशा करता ही क्षमा याचना? तुमचा यात काहीच अपराध नाहीये. मीच केलेल्या अपराधांचं प्रायश्चित्त भोगतोय मी. तुमचा अनंत अपराधी आहे सम्राज्ञी. मी तुमची कूस निखंदून काढली. पाचीच्या 5 पुत्रांचा मध्यरात्री ते निद्रा दिन असताना शिरच्छेद केला मी. परंतु इतका नीच नाहीये मी. आपण समजून घ्या मला. आपल्या जवळच्या प्रत्येकानं माझ्या पित्याचा हत्येला हातभार लावला. मधल्या पतीनं तर माझ्याच नावाचा एक हत्ती मारला, तर ज्येष्ठ पतीनं नरवा कुंजरा म्हणत आपली भूमिका पार पाडली. पुत्रच गेल्याच्या अपसमजातून त्यांनी शस्त्र त्याग केला, तर आपल्या बंधूंना त्यांच्या शिरच्छेद केला. आज या उद्ध्वस्त साम्राज्याच्या सम्राज्ञी आहात. आपल्याला प्रश्न विचारण्याचा मला काहीही अधिकार नाही. परंतु अगदी प्रामाणिकपणे सांगा, चिरंजीवी परशुरामाचे शिष्य असणाऱ्या माझ्या ब्रह्मास्त्र ज्ञानीपित्याला एकट्याच्या बळावर जिंकण्याचं सामर्थ्य आपल्या एका तरी योद्ध्याकडे होतं? नव्हतं. पितृहत्येचा सूड जर त्यांचा एकुलता एक पुत्र म्हणून मी नाही घेणार, तर कोण? परंतु त्याची एवढी मोठी शिक्षा स्वतःच्या मृत्यूचे आणि मोक्षाचे सारे मार्ग प्रशस्त करून मला मात्र हा अजन्म भळभळणारा व्रण देताना सारे स्त्रेडभाव कुठे अश्विन, असं काय करतोय? ऐक माझं. आता याहून अधिक काय ऐकू योगेश्वरा? काश्यपावत्सर नैद्रुवेती त्रिप्रवरान्वित काश्यप गोत्रोत्पन्न ऋग्वेदस्य अश्वलायन सूत्र शाकाल शाखाध्यायी द्रोण पुत्र अश्वत्थामा शर्मा. हो आपलाच अभिशाप भोगतोय ना मी. सूड भावनेच्या आहारी जात पांडवांचा निर्वंश करण्याची प्रतिज्ञाच केली होती मी. परंतु माझ्या पाठीशी तुमचं सामर्थ्य नव्हतं वासुदेवा. अन्यथा माझी ही प्रतिज्ञा योग्य अयोग्यतेच्या पलीकडे जात पूर्ण करण्याकरता आपण आपलं सारं पुण्यपणाला लावलं असतं. माझा अपराध इतकाच की युद्ध थांबल्यानंतरही मी त्या ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. हा शब्द मी सहमत केला, परंतु त्याची एवढी क्रूर शिक्षा. हे मधुसूदना, अरे इतरांना मंगल वचन म्हणून मिळतो तो चिरंजीवी हो, हा आशीर्वाद तुम्हाला शाप पडून दिला. अरे मी अमरत्वाचा सारा दैन्य अनुभवत आणखी असं किती जगावं वाटतंय तुला? आणखी असं किती जगावं?
अँटीसेप्टिक क्रीम. मी व्यवस्थित आहे. काय आहे अश्विन, किती घाबरलो आम्ही. अश्विन, तू कोण आहेस? मी अश्विन आचार्य. तुम्हाला इंस्टाग्राम. असं नाही, तू खरा कोण आहे? खरं बोल, तू कोण आहे? आणि तू असं काय वागत होतास रे? यू वेर सेइंग की तू चिरंजीवी आहेस. मग आम्हाला अश्विन नाव का सांगितलंस? मला सांगा, मी आता काय म्हणालो? आता काही क्षणांपूर्वी मी काय म्हणालो ते सांगा ना. तू खूप काही बोललास, पण ती लँग्वेज ना त्या मायथॉलॉजिकल सिरियल्स मधल्यासारखी होती. हो, तू म्हणालास की युद्ध संपल्यानंतरही तू ब्रह्मास्त्राचा उपयोग केलास. या अपराधाची शिक्षा किती काळ भोगायची? इतरांना आशीर्वाद म्हणून चिरंजीवी हो असं म्हणतात, मला मात्र शाप म्हणून म्हटलं. असं बरंच काही बोललं. परमेश्वरा, सारं काही कळलं तुम्हाला. तुलाही कळलं? हो, तू अमर आहेस हे कळलं. हो, मी अमर आहे, चिरंजीवी आहे. महाभारत काळापासून आजपर्यंतचा प्रत्येक क्षण मी जगलोय. रिअली? तू इतके ऍक्शन आहेस? वाव! पण मग तरी तुला इंग्लिश कसं येतं? आणि हे सगळे मॉडर्न गॅजेट्स, इंटरनेट वगैरे अनबिलिव्हेबल. सुरुवातीची काही शतकं आय मीन सेंचुरीज. सुरुवातीची काही शतकं मी भटकलो, दिशाहीन वाऱ्यासारखा. कुठे जातोय, काय करतोय, का करतोय, कुणासाठी करतोय, ह्याचा लवलेश नसलेली निरर्थक भटकंती होती ती. मग कधीतरी वाटलं की कसं जगायचं हे आता आपल्याला निश्चित करावं लागेल. हे असं निरर्थक किती काळ भटकणार. अरे माझा करता तर तो काळही थांबला होता. मग सापडला तुला जगण्याचा उद्देश? हो, अगदी सहज. तो कसा काय? मला माझा जगण्याचा उद्देश सापडला तो फारच वंडरफुल होता. ज्ञान ग्रहण, अखंड ज्ञान साधन. माझ्या अनंत आयुष्याला उद्देश देखील अनंतच हवा होता. मी अध्ययन करतो आजही. आता मला त्याची चटकच लागली आहे. किंबहुना तेच माझं जगण्याचं मूलतत्व आहे. मग काय, नवं ज्ञान शोधायचं आणि शिकायचं. इंग्रजांची राजवट आली तेव्हा इंग्रजी शिकलो. मग कॉम्प्युटरचंही उगवलं. मग कॉम्प्युटरही शिकलो. हिरोशिमाचा अणुस्फोटाला जवळजवळ 80 वर्ष होत आली. मलाही वाटतं मी सोडलेला ब्रह्मास्त्राचा परिणाम 5000 वर्षांनंतरही तसाच आहे का कमी झाला. आणि नेमका तेच शोधण्याकरता मी इथे परतलो. आणि तेव्हा मला या किरणोत्सर्गी दगडाचा शोध लागला. पण एक सांगू, एकाकी वैराण आयुष्याचा शाप आहे मला. माझा पश्चाताप आणि माझा हा व्रण, हे दोघच माझे सोबत. आणि तीच माझी नियती. माझ्या 5000 वर्षांचा अनुभवाचं एक जिष्ट सांगतो तुम्हाला. नियती हेच अंतिम सत्य. नियती? डेस्टिनी. मी असामान्य बुद्धिमत्ता असलेला आहे का महारथीचा पुत्र. तितकीच असामान्य बुद्धिमत्ता माझ्यात होती. तितकंच युद्ध कौशल्य माझ्यात होतं. त्यांच्या चारित्र्याचं प्रतिबिंब म्हणजे माझं चारित्र्य. असं जरी असलं तरी त्यांच्या इतका संयम माझ्यात नाही. आजही नाही. पण त्याचेच परिणाम नियती, दुसरं काय. तू अश्विन भागवत ओळखलं स्नेहा? एकाकीपणाचा अभिशापाची प्रचिती पुन्हा एकदा आली मला. हिला काय झालं? अश्विन, तू काय केलंस हिला? बोल, काय केलंस? ती फक्त तुला अश्वत्थामा बोलली. तू खरंच अश्वत्थामा? जानी, स्नेहल, कांचन, या तिघींना काय झालं? तू काय केलंस ना? या बोलत का नाही? तू काय केलंस? सांग ना. मला एकाकी आयुष्याचा अभिशाप आहे ना. खूप ऐकून घेतलं तुझं. शाप म्हणे काय ते शाप तुझे तू त्याचा
मला या अश्वत्थाम्याला पुन्हा एकदा एकाकी करण्याकरता. म्हणून म्हणतो, एकाकी निरंतर आयुष्य हीच माझी नियती. आणि म्हणून म्हणत होतो, त्या दगडांवर चढण्याकरता मला भरीस घालू नका. परंतु तुम्हा सगळ्यांची नियती निश्चित होती. तू खरंच अश्वत्थामा? हो, मीच तो अश्वत्थामा. पोलिसांनी ताब्यात घेतले असून केवळ चिकित्सक एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुत हार्ड किया अरे यार, एक नंबर बोला, इसमें मजा आ गया.